नमस्कार प्रेक्षक मराठी महाराष्ट्रामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। मी संग्राम। प्रेक्षकांनो, महाविकास आघाडी सरकार गेलं म्हणजे भारतीय जनता पार्टीच्या मदतीनं केंद्रामधून महाविकास आघाडी सरकार पाडण्यात आलं आणि त्यानंतर पुन्हा एकदा महायुती एकनाथ शिंदेंच्या रूपानं सरकार स्थापन झालं। सगळं करायला देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे आयत्या बिळावर बसल्यासारखं मुख्यमंत्री झाले। एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यामुळं जी ठाकरेंकडून शिवसेना फुटून शिंदेंच्या सोबत गेली होती त्या शिवसेनेच्या प्रत्येक कार्यकर्त्यांमध्ये फार प्रचंड मोठ्या प्रमाणावर प्रचंड उत्साह होता आणि एकनाथ शिंदेंसोबत असणाऱ्या आमदारांची तर विचारायला नको अशा प्रकारची स्थिती होती। 50 खोके अशा प्रकारचा आरोप सुरुवातीला लावला गेला महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांकडून। आजपर्यंत त्यांच्यावर 50 खोके घेऊन सरकार फोडलं किंवा मग ते सोबत गेले अशा प्रकारचे आरोप लावले जातात। एकीकडे 50 खोके तर दुसरीकडे मंत्रिमंडळ मंत्री आणि आपला नेता चक्क मुख्यमंत्री अशा प्रकारचे अनेक सुख देणारे क्षण एकनाथ शिंदेंच्या सोबत असलेल्या शिवसैनिकांमध्ये होते। आता एकनाथ शिंदे मुख्यमंत्री पदावरून पायउतार झालेत तर देवेंद्र फडणवीस मी पुन्हा येईन म्हणत एकमेव महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पुन्हा एकदा झालेत। देवेंद्र फडणवीसांनी सुरुवातीलाच या सगळ्या गोष्टी केल्या होत्या। जेव्हा महाविकास आघाडी सरकार पडलं आणि महायुती उदयास आली, पुन्हा सरकार स्थापन व्हायचं, त्या काळामध्ये देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री व्हायचं होतं। मात्र केंद्रीय पक्षश्रेष्ठींनी पुढच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून किंवा मग मुंबई महानगरपालिका ताब्यात घेण्याचं किंवा मग इतर कुठल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या जागा ताब्यात घेण्यासाठी एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री करावं लागेल अशा प्रकारची प्रस्ताव जे आहे तो मांडला होता आणि तो प्रस्ताव देवेंद्र फडणवीसांना नाईलाजानं सहन करावा लागला आणि मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीवरून थेट त्यांना उपमुख्यमंत्री पद घ्यावं लागलं। ते त्यांनी निमूटपणे सहन केलं। मात्र यावेळी देवेंद्र फडणवीस स्पष्ट आणि सज्जड त्यांचं म्हणणं होतं की मी आता उपमुख्यमंत्री होणार नाही, होणार आहे तर मुख्यमंत्रीच, आणि त्यांनी ते करून दाखवलंय। एकनाथ शिंदे पाय उतार झालेत, ते सहजासहजी पाय उतार झाले नव्हते। एकनाथ शिंदे जेव्हा कधी नाराज व्हायचे तेव्हा ते त्यांच्या दरे गावाकडे जायचे आणि आता तो पायंडा पडलाय। खरं तर एकनाथ शिंदेंनी नाराज असण्याचं नेमकं कारण काय आहे हे स्पष्ट न करता त्यांनी एक वाट दाखवून दिली आहे माध्यमांना किंवा मग आमच्यासारख्या लोकांना की ते जेव्हा नाराज, म्हणजे ते कसे नाराज आहेत किंवा मग आहेत की नाही हे कसं कळायचं, तर ते जेव्हा त्यांच्या गावामध्ये जातात, त्यांच्या दरेगावी जातात साताऱ्यामध्ये, तेव्हा ते नाराज असतात असं स्पष्ट या ठिकाणी जाणवतं। म्हणजे जेव्हा जेव्हा ते गावाकडे जातात तेव्हा ते नाराज असल्यावरच गावाकडे जातात हे आता स्पष्ट झाले जवळजवळ। आणि एकनाथ शिंदेंची नाराजी अनेक वेळा दूर करण्यामध्ये देवेंद्र फडणवीस किंवा मग अजित पवारांना यश आलेलं आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस झाले तेव्हापासून एकनाथ शिंदे नाराज आहेत आणि एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री पुन्हा एकदा व्हायचं होतं। मात्र असं असताना देवेंद्र फडणवीसांनी एकनाथ शिंदेंच्या तोंडातला घास काढून आपल्या तोंडात घातलाय असं म्हणता येणार आहे। अशी सगळी सध्याची परिस्थिती आहे। मात्र तेव्हापासून एकनाथ शिंदे नाराज आहेत। खरं तर एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री केलंच नाही तर एकनाथ शिंदेंना अगदी खालची खाती देण्यात आली। म्हणजे एक नगर विकास खातं जर सोडलं तर एकनाथ शिंदेंकडे फार वेटेज असणारी खाती कुठलीच नाहीत, अशी सगळी सध्याची परिस्थिती आहे। एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री होण्याबरोबरच गृह खातं सुद्धा हवं होतं। आता मुख्यमंत्री नाही करायचंय तर किमान गृह खातं तरी द्यावं, वित्त खातं तरी द्यावं, अशा प्रकारची मागणी एकनाथ शिंदेंची आणि त्यांच्या सहकार्यांची होती। मात्र कुठल्याही प्रकारची एकही मागणी मान्य एकनाथ शिंदेंची झालेली नाही। त्यामुळे आतापर्यंत एकनाथ शिंदे नाराज आहेत। आता एकनाथ शिंदे आजपर्यंत नाराज आहेत आणि त्यांच्या नाराजीचं नेमकं कारण काय आहे या सगळ्या गोष्टी आता चर्चेल्या जात आहेत माध्यमांमध्ये। काही प्रकरण सोडले तर एकनाथ शिंदेंची नाराजी काही कारणाने का होईना पण बाहेर येत असताना दिसते। निधी वाटपावरून, मंत्रिमंडळामधून जागा वाटपावरून, खाते वाटपावरून आणि पालकमंत्री पदावरून तर सगळ्यात मोठा घमासान जे आहे ते इथे महाविकास आघाडी महायुती सरकारमध्ये आपल्याला पाहायला मिळालेला आहे। त्यामुळे एकनाथ शिंदेंची नाराजी काही केल्याने दूर होत नाही। आता सुद्धा एकनाथ शिंदे नाराज आहेत अशी सगळी चर्चा तिथं राजकीय वर्तुळामध्ये। मात्र या सगळ्या चर्चेमध्ये एक महत्वाचं कारण पुढे आणलं जात आहे। भारतीय जनता पार्टी अत्यंत कट्टर हिंदू आणि धार्मिक पक्ष आहे आणि हिंदूंच्या सगळ्या रीतिरिवाजाप्रमाणे ते शासकीय कामकाज सुद्धा करत असतात। केंद्रीय रक्षा मंत्री राजनाथ सिंग आहेत, त्यांनी विमानाच्या पूजेसाठी लिंबू मिरच्या अडकवल्याचं आपण पाहिलं आणि त्याची फार मोठी चर्चा सुद्धा संसदेमध्ये सुद्धा झाली होती। आणि हा पक्ष कर्मकांड आणि हिंदू किंवा मग हिंदी रीतिरिवाज, अंधश्रद्धा या सगळ्या गोष्टींना खतपाणी घालणारा पक्ष आहे हे नेहमी सिद्ध झालेला आहे। अशा गोष्टींमध्ये एक गोष्ट समोर येते, एक माहिती समोर येते। संजय राऊत सुद्धा सकाळी म्हटले
की वर्षा बंगल्यावर देवेंद्र फडणवीस अजूनही राहायला गेलेले नाहीत आणि ते राहायला गेलेले नाही एवढंच नाही तर ते तिथं गेल्यानंतर मी झोपायला जाणार नाहीत अशी माहिती त्यांना मिळालेली आहे असं बोलत असताना संजय राऊत यांनी सकाळी सांगितलं देवेंद्र फडणवीस बंगल्यावर का जात नाहीत तर त्यांना अशी माहिती मिळाली आहे की एकनाथ शिंदे आणि त्यांचे सहकारी जेव्हा दुसऱ्यांदा कामाख्या देवीच्या दर्शनाला गेले तेव्हा तिथं जे काही रेडे होते म्हणजे आपण मराठी भाषेमध्ये गावाकडच्या भाषेमध्ये त्याला हाले म्हणतो आणि त्या रेड्यांची शिंग एकनाथ शिंदेच्या सहकार्याने किंवा मग त्यांच्या लोकांनी आणून तिथं वर्षा बंगल्याच्या आवारात गार्डनमध्ये कुठेतरी खोदकाम करून पुरलेली आहेत आणि म्हणून तिथं शिंदेशिवाय दुसरा कुठलाही मुख्यमंत्री होऊ नये टिकू नये महाराष्ट्राला दुसरा कुठलाही मुख्यमंत्री लाभू नये यासाठी कर्मकांड करून शिंग लिंब मिरच्या त्या ठिकाणी पुरल्या आहेत अशी जी आहे ती माहिती एक संजय राऊतांना मिळाला असल्याचा गौप्यस्फोट त्यांनी सकाळी केला। आता मी सांगितल्याप्रमाणे भारतीय जनता पार्टी हा अत्यंत धार्मिक आणि अत्यंत कर्मकांड आणि अंधश्रद्धेला खतपाणी घालणारा पक्ष आहे आणि म्हणून देवेंद्र फडणवीस वर्षा बंगल्यावर जात नाहीत। त्यांना कामाख्या देवी सगळी अंधश्रद्धा लिंबू मिरच्या रेड्याची शिंग हे किती प्रभावी आहेत हे त्यांच्या मनामध्ये ठासून भरलेलं आहे आणि म्हणून देवेंद्र फडणवीसांच्या हृदयामध्ये फार मोठी चिंता आहे फार मोठी भीती आहे। जसं आपण काल्पनिक गोष्टींच्या बाबतीमधली एखादी मालिका पाहतो मसनवाट्यामध्ये फार मोठं केस असलेलं भूत निघतं अशा प्रकारची भीती दाखवल्यानंतर जसं लहान लहान लेकरं अत्यंत घाबरून गोदड अंगावर घेऊन झोपतात तशी परिस्थिती देवेंद्र फडणवीसांची झाली आहे असं त्या ठिकाणी बोललं जात आहे। मोठी चर्चा तशी आहे देवेंद्र फडणवीसांना तिथं दुखणं भरलंय असं सुद्धा म्हटलं जात आहे आणि त्यामुळे देवेंद्र फडणवीस वर्षा बंगल्यावर जात नाहीत। इतके संकट जे आहे ते देवेंद्र फडणवीसांच्या वर आलेलं आहे आणि त्यांच्या मुख्यमंत्री पदावर आलेलं आहे। मुख्यमंत्री पदावर टांगती तलवार आहे असं सुद्धा बोललं जात आहे। एकीकडे मी सांगितल्याप्रमाणे हा पक्ष अत्यंत अंधश्रद्धेला खतपाणी घालणारा आहे आणि असं असताना एकनाथ शिंदेच्या लोकांनी कामाख्या देवीवरून आणलेली शिंग त्या ठिकाणी वर्षा बंगल्यावर पुरली आहेत। याचा अर्थ असा आहे की देवेंद्र फडणवीसांच्या म्हणण्यानुसार जर देवेंद्र फडणवीस वर्षा बंगल्यावर झोपले तर देवेंद्र फडणवीसांचं मुख्यमंत्री पद जाणार आहे ही काळ्या दगड्यावरची पांढरी रेघ आहे आणि तिथे पुन्हा एकदा शिंदे मुख्यमंत्री होणार आहेत। ही सगळी परिस्थिती सध्या निर्माण झालेली आहे। एकीकडं संविधान विज्ञान आणि या सगळ्या गोष्टी असताना दुसरीकडे मात्र कामाख्या देवी आणि रेड्यांची शिंग यावर महाराष्ट्रातल्या मंत्रिमंडळामध्ये आणि मंत्रालयामध्ये चर्चा आहे ही अत्यंत खेदाची गोष्ट आहे। अशी सगळी सध्याची परिस्थिती आहे। मात्र देवेंद्र फडणवीस वर्षा बंगल्यावर जात नाहीत कारण तिथल्या गार्डन परिसरामध्ये खोदकाम करून लिंब मिरच्या रेड्यांची शिंग रोवलेली आहेत पुरलेली आहेत आणि म्हणून देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री पद जाण्याची फार मोठी भीती आहे आणि एकनाथ शिंदेची नाराजी या सगळ्या गोष्टींना ग्रासलेले देवेंद्र फडणवीस आहेत ते सध्या वैफल्यग्रस्त आहेत ते सध्या अस्वस्थ आहेत असं सुद्धा राजकीय वर्तुळामध्ये बोललं जात आहे। कितपत सत्य आहे ते येणाऱ्या काळामध्ये कळेल। मात्र वर्षा बंगल्यावर खोदकाम होणार आहे का आणि खरंच लिंबू मिरच्या शिंग त्या ठिकाणी पुरलेत का हे आता पाहावं लागणार आहे आणि तसं पाहण्याचं धाडस नेमकं कोण करेल हे आता पाहावं लागणार आहे। मित्रांनो या सगळ्या गोष्टीवर तुम्हाला काय वाटतं तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये प्रतिक्रिया द्या। या सगळ्या गोष्टी तुम्हाला सत्य वाटतात का? कामाख्या देवी शिंग लिंबा मिरच्या या सगळ्या गोष्टी कितपत योग्य आहेत आणि या खरंच प्रभावी असू शकतात का? कुठल्या गोष्टीला कमीपणा किंवा मग कुठल्या गोष्टी बंद पाडण्याला एखाद्याचं पद घालण्याला या सगळ्या गोष्टी प्रभावी असू शकतात का? याबद्दल तुम्हाला काही माहिती असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये प्रतिक्रिया द्या। हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा। चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा। हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकच्या प्लॅटफॉर्मवर पाहत असाल तर तिथं सुद्धा फेसबुकच्या पेजला लाईक करा फॉलो करा शेअर करा। धन्यवाद।